राज्यातील सरकारी परिचारिकांचं आज 2 तास काम बंद आंदोलन राहणार आहे। सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारलंय। मुंबईमधील जे रुग्णालयातील परिचारिकाही यामध्ये सहभागी झालेले आहेत। दरम्यान जे रुग्णालयात या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी। पाहूया। परत आज परिचारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन आहे। आज जे रुग्णालयात देखील परिचारकांचं 2 तासासाठी आंदोलन आहे। त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। जे सारख्या रुग्णालयामध्ये अधिसेविकांची ज्या मेट्रन असतात त्यांची 3 पदं रिक्त आहेत आणि गेली 5 वर्षापासून ती भरली गेली नाहीत। असिस्टंट मेट्रनची पदं रिक्त आहेत, परिसेविकांची पदं रिक्त आहेत, ट्युटर्स म्हणजे जे नर्सेस घडवतात त्या ट्युटर्सची अनेक पदं कित्येक दिवसांपासून रिक्त आहेत। याचा परिणाम असा होतोय की या ज्या परिचारिका आहेत त्यांची क्रयशक्ती कमी होते। पदोन्नतीचं पद अवेलेबल असताना सुद्धा त्या पदावरती पदोन्नती होत नाही ही आमची शोकांतिका आहे। म्हणून आज आम्ही आमच्यासाठी हा प्रोटेस्टमध्ये उतरलेलो आहे की या खात्यातल्या ज्या पदोन्नत्या आहेत त्या पदोन्नत्या लवकरात लवकर व्हाव्यात आणि त्यासाठीचे जे आर आहेत ते आर लवकरात लवकर सुधारित आर अंतिम व्हावेत। हे आम्हाला पुढचं तीव्र आंदोलन करू देऊ नये अशी आमचं धारणा आहे। पण जर असं झालं नाही तर निश्चित हे आंदोलन तीव्र होईल। यानंतर हे आज 2 तासाचं काम बंद आहे। कदाचित आम्ही पुढे एक पूर्ण दिवसभराचं आणि नंतर बेमुदत असं सुद्धा आम्ही आंदोलन तीव्र करू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।